हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. सकाळी बाहेर पाहिलं तर एकदम भारी व्ह्यू होता. मग कोबीची भाजी केली आणि सोबत चपात्या पण करून घेतल्या टिफिनला. नंतर मी बाहेर आले, बाल्कनीत बीटरूटचं ज्यूस पिलं. तसं सकाळी 8 वाजेपर्यंत व्ह्यू खूप मस्त राहतो. नंतर मी गेली आवरायला, आवरून खाली आली आणि मग निघाली. आज तर गंगेचे दर्शन झाले सकाळी सकाळी, कारण इमानीच इतकी जाम होती. मग हॉस्पिटलला गेली आणि मधलं काही दुपारचं काही क्लिप्स घेता नाही आलं. नंतर डायरेक्ट संध्याकाळी घरी आली. तेच मग उसळ आणली होती, पण प्लॅनच चॉपट झाला. घरी येऊन कळालं की बाहेर जायचं आहे. मग हे आरसा सोडायचंच नाही, हिरोसारखं फक्त बघत राहायचं आरशामध्ये. मग मी सोप खात होती, म्हटलं मला हसू नका, मी सोप खाते. मग फोन आला की या खाली, आम्ही आलेलो आहे. मग आम्ही खाली जात होतो. मध्ये जाऊन ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलाच तेवढ्याच म्हणे आता तू एकटीच वरती जा आणि ये मग खाली. मग मी खाली आली तर बघते की कोणीच नव्हतं आलं घ्यायला. ते अजून येतच आहे, रस्त्यातच आहे. मग 15 मिनिटांनी वाट बघत एवढा वेळ कावर लागला? निघालो गडावर जायला आणि आलो तिथं घाटात पाहिलं तर जाम होतं, कारण त्याचं काम चालू आहे. मस्त रस्ता नीट करताय. मग थोड्या वेळ तिथंच थांबून राहिलो आणि मग पुढे आम्ही पोचलो आणि रोपवेकडे गेलो तर कळालं की रोपवे बंद झालेला आहे. पायीच जावं लागेल तुम्हाला वरती. मग आम्ही निघालो पायी जायला. पुढे जाऊन ऐकलं तर मंदिरच बंद झालं, तुम्हाला वरती नाही जाऊ देणार असं ऐकू आलं आणि रिटर्न फिरलो. मग घरी आलो. घरी मूड ऑफ का तर दर्शनच करायला भेटले नाही, उगाच गेलो असं वाटत होतं. आणि रात्रीचे वाजले होते 11. येता भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.